आणि आज आपण बनवणार आहोत पान चॉकलेट आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट। हे 400 ग्राम आहे। आपण याच्यातला अर्धा 200 ग्राम घेणार आहे आणि चॉकलेट तयार करणार आहे। हे 200 ग्राम व्हाईट कंपाऊंड घ्यायचे आहे आपल्याला आणि याचे असे व्हाईट चॉकलेटचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या। करून घ्यायचे आहेत आणि आता हे चॉकलेट आपल्याला मेल्ट करावं लागणार आहे। त्यासाठी आपण वापरणार आहोत डबल बॉयलर पद्धत। त्यासाठी आपल्याला एका पातेल्यात उकळतं असं गरम पाणी घ्यायचं आहे आणि हे बोल त्याच्यावर ठेवायचा। थोड्या वेळ ठेवून असं नंतर थोडं थोडं फिरवत राहायचं। झालेली आहे। असं थोडंसं मिक्स करत राहायचं। छान आपले चॉकलेट मेल्ट झालेलं आहे। थोडंसं बाकी आहे ते असं फिरवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। असं छान मेल्ट करायचं चॉकलेट आणि आता हे थोडं रूम टेम्परेचरमध्ये येण्यासाठी थोडंसं बाजूला ठेवायचं। चॉकलेटमध्ये पानचा फ्लेवर येण्यासाठी आपण टाकणार आहोत पान एसेन्स। हा 2-3 थेंब टाकायचा आहे आपल्याला। हा चांगला मिक्स करून घ्यायचा। ग्रीन कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये ऑइल बेस ग्रीन कलर टाकणार आहोत। याचे 2-3 थेंब टाकायचे। मिक्स करून घेणे चांगले आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत पानाचे टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे गुलकंद। हे चांगले मिक्स करून घेणे। चॉकलेट मोल्ड घेणे आणि सजावटीसाठी त्याच्यामध्ये एक चेरी टाकणे। चॉकलेट मोल्ड मध्ये चॉकलेट भरून घेणे। चॉकलेट मोल्ड मध्ये आपले चॉकलेट भरून झालेले आहेत आणि ते सेट होण्यासाठी आपण आता ते फ्रीज मध्ये 20 मिनिटांसाठी ठेवू। आपले चॉकलेट आता सेट झालेले आहेत। आपण आता हे प्लेट मध्ये काढून घेऊ। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।